मार्केट मध्ये येऊन वजन बघ मग कळेल. तुम्ही तर स्टार झालात भाऊ सगळीकडे. मार्केट मध्ये येऊन वजन बघ मग कळेल. तुम्ही तर स्टार झालात भाऊ सगळीकडे. तुम्ही जो आता फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली. आपल्या चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे. कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली तुमचा जो इथे फोटो सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर इथे रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. नो अँड सोचा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून मग ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला बीटमार्क व्ह्यू आहे इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचं आहे. बीटमार्क व्ह्यू इथे ॲड केल्यानंतर त्याच बीटमार्क व्ह्यूवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर इथून मग एक्स्ट्रा रेकॉर्डचं ऑप्शन मिळून जाईल. सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर इथून आपलं जे सॉन्ग आहे तो ॲड होऊन जाईल. सॉन्ग ॲड झाल्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा. ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढं आपलं सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची अशा प्रकारे नेल्यानंतर पहिल्यांदा जुटायचं आहे. हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा. बीट मग व्हिडिओमधले जे बीट आहे जिथून जिथून चेंज होतील तिथून हा जो फोटो आहे तो स्प्लिट करायचा. पहिली बीट आपली इथे चेंज होत आहे तर सिम्पली इथे चेंज होते. ह्याच फोटोवरती क्लिक केल्यानंतर पहिलं ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं. ह्याच्या पुढची बीट आपली त्याच्याच लगेच फोटो इथे लगेच चेंज होते. इथून स्प्लिट करूया फोटो. त्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला करत शोच्या बीट मारानंतर तुम्हाला हा जो फोटो आहे तो स्प्लिट करायचा बीटनुसार. त्याच्यानंतर हा जो बीट मॉडिओ आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपण एक PNG दिलं ते तुम्हाला इथून ॲड करून द्यायचं आहे. तर मी काय करतो आता इथून सर्व फोटो बीटनुसार इथून स्प्लिट करून घेतो. तुम्ही पण घ्या. इथे तुम्ही बघू शकाल की आपण बीटनुसार इथून फोटो स्प्लिट केल्यानंतर हे जे आपले ट्रान्झॅक्शन पहिलं त्यावरती क्लिक करूया. तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच एक इफेक्ट होऊन जाईल ल्युमिन फ्लॅगचा. इथून सिलेक्ट करून हे जे खालचे लेंथ आहे संपूर्ण कमी करायचे नाही. तुम्हाला अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आणि ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 2 नंबरला आहे त्यावरती क्लिक करून इनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट येऊन जाईल रेट्रो फेड इन टूचा इथून सिलेक्ट करायचा आहे आणि आउटवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला फेड आउटचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि इनमधला जो आपण इफेक्ट ॲड केला त्याची जी ही लेंथ आहे संपूर्ण याची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं आहे, पहिला जो फोटो आहे त्यावरती क्लिक करू. इथे पहिले एंजूट आल्यानंतर इथे की द्यायची आणि शेवटला एक की द्यायची. शेवटची जी की ही त्याला आपल्या सिम्पली फोटो इथून झूम करायचा असं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनचं ऑप्शन त्यावरती क्लिक येते. कांबोमध्ये आल्यानंतर यामध्ये मग इफेक्ट येऊन जाईल स्ट्रेच अँड डिस्टोचा इथून सिलेक्ट करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला सिम्पली आपल्याला आहे ना इनमधला रॉक व्हर्टिकल जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या सिम्पली इनमधलाच रॉक हॉरिझॉन्टल हा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या सिम्पली इनमधलाच अनफोल्डचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या सिम्पली इनमधलाच व्हायब्रेटिंग पॅनल्स जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या सिम्पली इनमधलाच पेंडिंगचा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोला सिम्पली आपल्या कंबोमधला डिस्टो अँड स्ट्रेचचा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करून द्यायचा. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला आपल्या सिम्पली इनमधलाच स्प्लिट स्लाइड हा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करून देऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करा. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा यायचं आहे आपल्या टाईम लाईनीला 2 सेकंदाचे तिथे यायचं आहे आणि त्यानंतर सिम्पली इफेक्ट्स ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून येतो तुम्हाला सिम्पली ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल व्हर्टिकल ओपनचा इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्याच्या पेक्षा लेंथ असेल 2 सेकंदापासून 4 सेकंदापर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला दुसरा फोटो जो आम्हाला स्प्लिट केला तिथे यायचं आहे आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये हा जो सेकनावचा फेड आहे सिलेक्ट करायचा बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्याच्या पेक्षा लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 20 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना सिम्पली 8 सेकंदाचे तिथला फोटो आहे तिथे आल्यानंतर टुडे ॲक्टवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये मग एक इफेक्ट येऊन जाईल सिम्पली ते आल्यानंतर यामध्येच. तर सिम्पली इथून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे हा जो आपला ट्रिपलेट स्टेपचा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 8 आणि 9 सेकंद इथले जे दोन्ही फोटो आहे त्या दोन्ही फोटोला ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली
हा जो आपला आहे ना 10 सेकंद आहे तिथला फोटो जो तुम्हाला स्प्लिट केला तिथे यायचं आहे आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून पुन्हा आपल्याला आहे ना स्प्लिटच्याच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे ते. यामध्ये मग इफेक्टिव्ह होऊन जाईल सिम्पली 3 लेअर मिररचं इथून स्लाईड करायचं अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 10 आणि 11 सेकंद आहे तिथले जे दोन्ही होड आहे त्या दोन्ही होडांना ठेवायची लेंथ. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करायचं, व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तो तुमचा व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.